सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. ओके. नमस्कार, मी पृथ्वीराज गौड बोलतोय. आज मला सातारला यायचं होतं, पण काही कारणामुळे मी दिल्लीत अडकलोय. दिल्लीत येऊ शकलो नाही. SIR ची शेवटची तारीख 31 असल्यामुळं आम्ही गेल्या आठवड्यात दक्षिण कराड मतदारसंघातील जे दुबार मतदार आहे त्यांच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीचं सगळं स्वरूप पत्र आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष नांदगाव पाटील देतील. त्याचबरोबर एक प्रेस नोट मी जारी केलेली आहे की माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण कराडमध्ये जवळजवळ 27,000 दुबार मतदार नोंदले गेले होते. त्याची यादी आम्ही आपल्याला सादर केलेली आहे आणि शेजारच्या 5 विधानसभा मतदारसंघातली सामायिक नावं ही पण एक जवळजवळ 27,000-28,000 नावं आहेत. एकूण 56,000 नावं ही दुबार नावं दक्षिण कराड मतदारसंघामध्ये नोंदली गेली होती. त्यापैकी किती जणांनी मतदान केलेलं आहे त्या जणांनी दुबारा मतदान केलं असेल तर निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. ही याचिका आम्ही कोर्टात दाखल केलेली आहे. कालच अकोल्याच्या एका निवडणूक याचिकेमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की अशा प्रकारचे दुबार मतदान नोंदणीमध्ये कुणी त्या दुबार लोकांनी मतदान केलंय की नाही ते निवडणूक आयोगाने शोधलं पाहिजे. आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की 2024च्या विधानसभा मतदारसंघामध्ये दक्षिण कराडच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांसंबंधी 56,000 दुबार मतदारांची चौकशी करून त्यावर इथे निर्णय दिला पाहिजे. त्या संबंधीची आज प्रश्न आणि पत्र आपल्याला नांदगाव पाटील सादर केले. धन्यवाद. 56,000 दुबार मतदार आहेत याची सगळी यादी तुम्हाला आता तुमच्या समोर सादर केलेली आहे. आता या नव्हे म्हणजे त्यामध्ये स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव एक असलेली 56,000 नावं आहेत. त्यापैकी किती जणांनी दुबार मतदान केलं निवडणूक आयोगाने शोधलं पाहिजे. ते जर 56,000 लोकांपैकी जर काही जणांनी दुबार मतदान केलं असेल हाताच्या बोटाची साईड पुसून तर निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकतो. पण हे दुबार मतदार जे नाव येण्या पाठीमागील राजकारण काय असू शकतं? बघा, दुबार मतदान आहे त्यामुळे काही कुणी केलं तर केलं हे यात मी जाणार हे तुम्हाला स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. प्रोसिजर चालू आहे. आता 31 ऑगस्ट तारीख होती लास्ट, परंतु 8 दिवस अजून आपल्याला वाढून मिळाले. आता SIRच्या मध्ये BLA-2चं काम आपण आता 3,150 BLA-2 आहेत. त्यापैकी आपण 1600-1700 BLA-2 आपण काँग्रेस पक्षाने केलेले आहेत की दुबार मतदान कमी होण्यासाठी व काही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपण हे BLA-2ची शासनाला मदत करण्याच्या उद्देशानं हे BLA-2ची नेमणूक झालेली आहे. आता आपण कराड दक्षिणमध्ये 84% मॅपिंग झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये 16,000 मतं मयत आणि दुबार कमी झालेले आहेत. आता 16% मॅपिंग राहिले म्हणजे 3,16,000 मतामध्ये 16% मॅपिंग राहिले म्हणजे साधारण 50,000 मतं अजून अनमॅप्ड आहेत. तर ते आता एक 8 दिवसात मॅप होणार आहेत. परंतु त्या 50,000 मतामध्ये सुद्धा एक 4-5,000 मतं निघतील मॅपड. बाकी 45,000 मतदान हे दुबारच निघणार आहे. कारण जे बाबांनी सांगितलं मागाशी की टोटल 56,000 मतदान हे दुबार मतदान आहे. म्हणजे मतदारसंघामध्ये जे दुबार मतदारसंघातल्या मतदारसंघात दक्षिणमध्ये ते 28,000 दुबार मतदान आहे आणि म्हणजे ते 48,000 वेळा 27,000 मतदान दुबार 48,000 आणि दुसऱ्या मतदारसंघातलं 28,000. लोकसभेनंतर एकदमच अचानक 4 महिन्यामध्ये 16-17,000 मतांची वाढ झाली कराड दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यावेळेला जाणून बुजून जे विरोधी उमेदवार होते त्यांनी त्यांचा स्वतःचा स्टाफ लावून ते अंगणवाडी सेविकांच्याकडून ॲप घेतलं आणि त्या ॲपद्वारे दुबार मतदान लावलं. म्हणजे जसं की आपण
पाटण तालुक्यातला मतदार आहे आणि इथं पण मतदान आहे, तर त्या मॅपनं विचारलंच नाही की बाबा पाटण तालुक्यातलं मत कमी करायचं आहे. जशी लोक गावोगाव फिरून त्यांनी ते मतदान वाढवलं. लोकसभेच्या वेळेला सुद्धा गेल्या लोकसभेत आणि ह्या लोकसभेमध्ये 15,000 मतांची वाढ केलेली आहे. असं बोगस मतदान केलं आणि शिवाय मतदानाची टक्केवारी विरोधकांनी वाढवली. म्हणजे साधारण 70% आसपास मतदान दरवेळेला होतं 70 विधानसभेचं, पण ह्या वेळेला 77% मतदान झालं. म्हणजे 6-7% मतदानाची टक्केवारी वाढली. म्हणजे ते 7-21 म्हणजे 20-22 हजार मतदान वाढलं. ते टक्केवारी वाढवलं कसं, तर ते डुप्लिकेट मतदार जे वोटर्स होते गावातल्या गावात डुप्लिकेट, रेठऱ्यातले कराडमध्ये, कराडचे मलकापूरमध्ये, कराड उत्तर मधले त्यांच्या जेवण शुगरचे कराडमध्ये, रेठऱ्यातले असं जे दुबार मतदान होतं किंवा काय मयत मतदान होतं किंवा बाहेरगावी मतदान आहे त्यांचे डुप्लिकेट वोटर्स त्यांनी ID आधार कार्ड तयार केले. आता झेडपीच्या निवडणुकीला सुद्धा माझा आधार कार्ड जर असेल तर दुसऱ्याचा फोटो लावून त्याला मतदान अशा पद्धतीनं करून घेतलं आणि हे निवडणूक त्यांनी 2024ची निवडणूक त्यांनी विधानसभेची अशा चुकीच्या पद्धतीने जिंकलेली आहे. म्हणून यासाठी आता आपण SIR प्रोसेसमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष खूप ऍक्टिव्ह मोडमध्ये काम करत आहे आणि नक्कीच ह्याच्यामध्ये 40,000 मतदान हे दुबार मतदान 40-45,000 मतदान नक्कीच कमी होईल. कारण दक्षिणमध्ये 40-45 होईल. आतापर्यंत 16 नाही. काय झालंय, 80% मॅपिंग पूर्ण झालंय. 80% त्यांनी दुबार वोटिंग किती काढलं? फक्त 16,000. बघा, 56,000 मतदार दुबार आहे असा आपला पूर्ण दावा आहे आणि त्याचं ऑन रेकॉर्ड नावासह आपण त्यांचं रेकॉर्ड दिलेलं आहे काँग्रेस पार्टीनं आणि विशेषतः पृथ्वीराज बाबांनी. दक्षिण एकाच मतदारसंघापुरतं बोलतोय आपण. कराड दक्षिण मतदारसंघात तुम्हाला सॉफ्ट कॉपी दिलेली आहे 56,000 हार्ड कॉपी. 56,000 मतदान दुबार आहे. म्हणजे 2 ठिकाणी नाव आहे. ह्याच्यामध्ये एका नावाच्या 2 व्यक्ती असू शकतील. असं मतदान एकदम थोड्या प्रमाणात आहे. 3,000-4,000 असेल. पण ते आता ह्या SIRच्या प्रोसेसमध्ये ते निघा लागलेलं आहे. आम्ही लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला प्रांतांच्याकडे तक्रार या मुद्द्यावर केली होती. वेळोवेळी आम्ही हरकत घेतल्या. उदाहरणार्थ माझ्या वारुंजी गावामध्ये 3,700 मतदान होतं लोकसभेला आणि 3,950 झालं ऑगस्टमध्ये मतदार याद्या. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर ते कमी होण्याऐवजी ज्या वेळेला मतदानाच्या अगोदर 2 दिवस याद्या आल्या त्यावेळेला एकदम 4,200 झालं. म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हे मतदार हे आणि स्वतः उमेदवारांनी स्वतः ते ऍप घेऊन हे मतं दुबार मतं किंवा असे इतर मतदारसंघातली मतं अशी वाढवल्यात. म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे तुम्हाला बघण्यासाठी म्हणून आम्ही हे हार्ड कॉपी आणलेले आहेत ह्याच्या आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा पेनड्राईव्ह दिलेला आहे परवा येऊन आणि आज सुद्धा प्रांत ऑफिसला पण काल सुद्धा ह्याचा पेनड्राईव्ह दिलेला आहे की जेणेकरून त्यांना सुद्धा हे दुबार मतं कमी करायसाठी सोपं जावं यासाठी हे आम्ही प्रोसेस केली. 56,000 काम 56,000 जी मतं आहेत ते आता तुम्ही म्हणताय वाढ वाढलेली आहेत ही फक्त कराड दक्षिण जिल्ह्याचा आकडा तुम्ही काढलाय का पूर्ण नाही. पत्रकार परिषद फक्त तुम्ही कराड दक्षिणच्या अनुषंगाने घेतल्या? नाही. आपण SRI मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार का याच्यावरती जिल्हा काँग्रेस कमिटी मुद्दा करतोय. आपण त्यांना दाखवतोय ऑन रेकॉर्ड की कराड दक्षिण मध्ये असं झालेलं आहे. ते प्रत्येक तालुक्यात काय होणार आहे मग जर 80% मॅपिंग पूर्ण झालेलं आहे आणि फक्त 16,000 मतं तुम्हाला दुबार सापडले मग 100% किती सापडणार? आणि आपण 4,000-5,000 मतं वाढतील दक्षिण म्हणजे 25,000 जाईल. कराड दक्षिण पण 56,000 मतांचं काय? बाकीच्या राहिलेल्या मतांचं काय? आता तुम्ही 80% जे म्हटलं ते कराड दक्षिणचा आकडा सांगताय. कराड दक्षिणचा कराड दक्षिणच्या 80% मध्ये फक्त सापडलेत किती? 16,000 84% मॅपिंग झाले आणि तुमच्याकडे 56,000चा रेकॉर्ड आहे. आता राहिलेले 16% जे अनमॅप्ड मत आहेत म्हणजे जवळजवळ 3,16,000 16% म्हणजे 50-52,000 मतं झाली. तर त्यात 40-45,000 मतं 40,000 मतं निघणारच आहेत. म्हणजे तुम्हाला असं पण म्हणायचं आहे का की SRची प्रक्रिया जी चालू आहे आता ती सदोष आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आम्ही काही म्हणत नाही. आम्हाला हे बरोबर 56,000 यायला पाहिजे का? तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड आहे की नाही? मॅपिंग मध्ये 56,000 मतं कमी व्हायला पाहिजेत का नाही? मग तुम्ही म्हणता 25,000 आणि राहिलेल्या वोटची त्याच्यात किती कमी होणार? होणार. जे अनमॅप्ड मध्ये राहिलेले आहेत
ते दुबारच राहिल्यात. जी क्लिअर आहेत ते मतं 84% मॅपिंग झालं, त्यात 16,000 मतं कमी झाली. आणि जी 50,000 मतं अनमॅप्ड राहिले त्याच्यामध्ये दुबारच राहिल्यात, कॉम्प्लिकेटेड राहिल्यात, स्थलांतरित राहिल्यात. म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे म्हणूनच राहिल्यात. त्या म्हणतोय की 50,000 मध्ये 40,000 तरी किमान मतं हे दुबार निघणार आहेत किंवा स्थलांतरित निघणार आहेत, दुसऱ्या मतदारसंघातले निघणार आहेत. आणि आम्ही पत्रकार परिषद का घेतल्या इथं घेतो की वेळोवेळी आम्ही याचा पाठपुरावा 2024 पासून आम्ही लोकसभेपासून करतोय. प्रशासनाने याची दखल घेतली नाही, ही मतं कमी केली नाही. प्रत्येक वेळेला आत्ता SIR मध्ये हे मतदान कमी व्हायला लागले, हे आम्ही पत्रकारांच्या लक्षात आणून द्यायला लागलोय की लोकसभेला जो पराभव झाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा विधानसभेला, त्याचं कारणच हे आहे की लोकसभेनंतर त्यांनी ऍपचा गैरवापर करून हे दुबार मतदान लावलं. उदाहरणार्थ कसं असतं, आपण जे कार्यकर्त्यांना म्हणतो, म्हणजे पूर्ण मी कारण दक्षिणपुरतं बोलत नाही की एक यादी आपण बनवतो, तुझ्या गावातली मतदाराची यादी दे, आपला असला की A, विरोधक असला तर B, डळमेळीत असला तर C. ए आपला, त्यांनी ए मधलेच लोकांची मतं हे दुबार टाकली. म्हणजे वारुंजीतली मुंड्यात, कराडमध्ये इकडे एका मतदाराची 13 ठिकाणी शाही पुसून असे मतं केल्यात. आता झेडपीला सुद्धा निवडणुकीसाठी तसंच केल्यात. आणि याच यादीवरती परवा कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली की या 2000 जुलैच्या या यादीवरतीच ग्रामपंचायतीची निवडणुका होणार आहेत. म्हणजे ह्या SIRच्या यादीवरती येणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाहीत असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा हीच परिस्थिती होणार आहे. याला तुम्ही विरोध करणार आहे का? कारण की आता बघा 5 ऑगस्टला SIRची जी पहिली यादी आहे मतदानाची, ती 5 ऑगस्टला डिक्लेअर होणार. 5 ऑगस्टच्या यादीमध्ये 56,000 मतदान कमी झाले का नाही हे तुम्ही बघणार आहे. वाट बघतो. यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही तो मुद्दा त्यांनी आम्हाला असं कागदोपत्री तोंडी सांगितले कलेक्टर साहेबांनी की जुलैच्या 26च्या यादीनुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार. पण आम्हाला अधिकृत अजून ते दिलं नाही. आज सुद्धा प्रांत साहेबांना विचारलं तर त्यांनी अधिकृत सांगितलं नाही. तर त्याच्यावर होणार असला तर परत तीच परिस्थिती निर्माण होणार. आम्ही आता हे बाबांनी कोर्टात दाखल केलेलं आहे. आता कोर्ट काय निकाल देईल त्याच्यावर राहणार ना. आपण मस्त मागणी केली तर शेवट निवडणूक आयोग ते ऐकत नाही, म्हणून तरी बाबांनी त्याच वेळेला कोर्टामध्ये हा मुद्दा दाखल कोणत्या केला. कोर्टामध्ये? कोल्हापूरमध्ये आहे का मुंबई? नाही, मुंबई कोर्टात. त्याची काय दखल केली? कारण दक्षिण भाग होतो. कारण दक्षिण बाबा मगाशी म्हटली 27,000 दुबार आहे, तर तुम्ही म्हणता इकडे 56,000. नक्की काय? 27,000 पर्यंत बोलले. 27,000 मतं हे कराड दक्षिण मधली दुबार आहेत. मतदारसंघातली मतदारसंघात हा, सातारची म्हणजे मतदारसंघ आणि जे पाटणची कराडमध्ये, वाळव्यातली कराडमध्ये, शिराळ्यातली कराडमध्ये अशी ते 56,000 कराड दक्षिणमध्ये 56,000 दक्षिणमध्ये, म्हणजे ते पाटणमध्ये पण आहेत. मग त्यातले काही मतदार असे असू शकतात की 2 ठिकाणी पाटणमध्ये आहे, कराडमध्ये आहे. तो म्हणू शकतो की माझं मतदान कराडमध्येच ठेवायचं आहे. म्हणजे त्या 28,000 कितपत यश येते हे माहिती नाही कमी व्हायला. समजा वाळव्या तालुक्यातले काय कृष्णा कारखान्याचे कामगार आहेत, त्यांची 3-4,000 मतं कृष्णा कारखान्याच्या ऍड्रेसवर आहेत कराडला, तर ते मतं सुद्धा ते जर कामगार म्हटले आमची मतं इथंच ठेवा कारखान्याच्या ऍड्रेसवर, तर त्याला आपण मी प्रांतसाहेबांना विचारलं, आपण जबरदस्ती करू शकत नाही. म्हणजे तो म्हणून कामाला आहे तिथं तो ठेवू शकतो, त्यानं आता निवडणूक आयोगाची जी SIR प्रोसेस चालू आहे आता, त्या अनुषंगानं आता SIR BLA2 नेमण्याचं काम चालू आहे. आपलं आता काँग्रेस पक्षाने बऱ्यापैकी 60-70% BLA2चं काम केलेलं आहे. आणि SIRची प्रोसिजर पारदर्शक व्हावी, आतापर्यंत आमच्या कराड दक्षिणमध्ये 84% मतदान मॅपिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये 16,000 मतं कमी झालेले आहेत, 5,000 मयत मतं आणि 11,000 दुबार मतदान कमी झालेलं आहे. राहिलेल्या 16% सुद्धा 50,000 मतं अनमॅप्ड आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 80-90% ही मतं दुबार असण्याची शक्यता आहे. आणि ते पारदर्शक व्हावं यासाठी आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि आम्ही हे जे कराड दक्षिणमध्ये जे दुबार मतं आहेत त्याचं आम्ही हार्ड कॉपी आम्ही तुम्हाला दाखवायला, पत्रकार बंधूंना दाखवण्यासाठी आणलेली आहे की बाबा जिल्ह्यामध्ये माहिती व्हावं की आमच्या जिल्ह्यामध्ये किती दुबार आहेत, तालुक्यामध्ये दक्षिणमध्ये, आणि बाहेरची कडेगाव, शिराळा, वाळवा या पाटणमधील कराड उत्तरची किती दुबार आहेत, असं ते 57,000चा दुबारचा आकडा आहे. त्याच्यामध्ये एका नावाचे
काय असू शकतील 4-5 हजार मतं, पण बाकीचे जे 40-45 हजार मतदान हे SIRच्या माध्यमातून कमी व्हावं आणि होईल असे या पारदर्शक काम व्हावं यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे. 2024 मध्ये दुबार मतदान झालं असं तुम्हाला वाटतंय? हा, 2024 मध्ये दुबार मतदान झालं, पर्सेंटेज मतदानाचं पण वाढलं. 6-7% मतदान दरवेळेपेक्षा 77% मतदान कराड दक्षिणमध्ये झालं आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दुबार मतदान त्यांनी जाणून बुजून वाढवलं आणि त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. हे कराड उत्तर मध्येच आहे का पूर्ण सातारा जिल्ह्याची परिस्थिती? दक्षिण सातारा जिल्ह्यात सगळीकडे, महाराष्ट्रात म्हणते सगळीकडेच त्यांनी दुबार मतदान वाढवलं. ऍपद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या ते मतदान हे वाढवलं. एकदम जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभेच्या मधलं अंतर बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ हे मतदारांची ह्या वेळेला झालेली आहे 4 महिन्यात. आता जे SIRचं काम चाललंय ते व्यवस्थित चाललंय असं तुम्हाला वाटतं? हा, SIRच्या कामामध्ये दुबार मतदान राहणार नाही ह्याची 100% खात्री वाटते. परंतु आपले असं व्हायला नको की 2 ठिकाणी मतदान आहे, तर माझं मुंबईत मतदान आहे, कराडमध्ये मतदान आहे, तर लक्ष नाही जर दिलं आपल्या BLA 2 तर ते कुठंच मतदान राहणार नाही. किंवा माझं एकच ठिकाणी मतदान आहे, मुंबईत आहे, इथं नाही, मी मुंबईहून मतदान करतो, तर ते सुद्धा मॅपिंग व्हावं हे दक्षता घेण्यासाठी आपल्या BLA 2नी सतर्क राहायला पाहिजे. आम्ही त्यासाठी BLA 2ची आता 2 दिवसात मिटिंग पण घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे. कारण परत ऑब्जेक्शन घ्यायचं, आता 7-8 तारखेला याद्या प्रसिद्ध होणार आहेत फायनल, आणि परत 1 महिना ऑब्जेक्शनसाठी मुदत आहे. तर ऑब्जेक्शन घेत बसण्यापेक्षा आत्ताच आपण सावध राहिलं. शेवटच्या टप्प्यामध्ये आता जे अनमॅप राहिले त्याच्यामध्ये दुबार मतदान जास्त आहे, तर हे आता सावध राहणं गरजेचं आहे. दुबार मतदानावर काँग्रेसनंच घेतलं, बाकी कुठल्या पक्षाने घेतलं नाही. ऑब्जेक्शन हा, काँग्रेसने घेतले, बाकी कुठल्या पक्षाने घेतलेलं नाही. काय उत्तर? आता आमच्या पण काही निदर्शनास काय आलं नाही कोणी.